मला राजसाहेबांनीच पाठवलंय तुला भेटायला. मी त्यांना करण्याचा काय प्रॉब्लेम आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचं सिलेंडर आहे डिस्ट्रीब्युटरच्या आत आहे. मी म्हटलं हे बोलता रेग्युलेशन फक्त मलाच लागू होतात, बाकी त्यांना लागत नाही होता. पुढे शोरमावाला आहे, फ्रँकीवाला आहे, दोन वडापाववाले आहे, सर्वांचे सिलेंडर चालतात, सर्वांचे दोन दोन सिलेंडर चालतात. नाही, मी बोलते दादा, मी एवढं 2 वर्षापासून स्ट्रगल केलंय. नवरात्रीला बंद, दिवाळीला बंद, गणपतीला बंद. असं होऊ शकत नाही या रस्त्यावर कोण पैसे नाही घेत दादा. विदाऊट पैसे कोण लावून देणार नाही. जागेवाले स्वतःला शाणी समजणार आहे, भैया लोक स्वतःला शाणी समजणार. पाठी माझा एकटीचा धंदा बंद करणार ना दादा, पाठी राहून रडणार, हसणार माझ्यावर. माहितीये का तुम्हाला? हा, हे बघा, हे कितका विकणार आहे. हा, हे इथं बघा, इथं बघा, इथे 2 नंबरचे धंदे करणारे लोक बसतात, इथे सगळे पेवडे लोक बसतात. याच्यात एवढी धंदा केलाय दादा. 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज. गेला नाही घेतात दादा, बरोबर घेऊन. हा, मी म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी द्यायची तरी घेतात. महापालिकेवाले बोलतात सर्वांचे जातात, पोलिसांचे जातात, केडीएमसीचे जातात, सर्वांचे जातात. आणि सर्व येऊन मला विचारतात रात्रीची तुला परमिशन भेटली आहे का इथे? तू एक काम करतो, तुझी गाडी इथे लावून टाकली. कारण माझं म्हणणं काय, ह्या लोकांना, हे भैया लोकांना, अपंग म्हणून यांना टपरी भेटतं ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा. टपरीच टाकतो ना सर. आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून. मला राजसाहेबांनीच पाठवलंय तुला भेटायला. मी त्यांना जर मनापासून वोट करते ना सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे. आणि मला इथे कोणच हलवू नाही शकत. मला साहेबांनीच पाठवलंय, त्याचं काय प्रॉब्लेम झालाय बघून घे म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलंय. तू गाडी टाका, मी बघतो.